सो प्लीज एवढी छोटीशी रिक्वेस्ट होती. आय होप हाय एव्हरीवन. आज व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे आणि सिंपल आहे. मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासाठी एवढं तरी करूच शकतात. तर पहा काय होतं, मी बरेच म्हणजे व्हिडिओमध्ये काही सजेशन्स मागितले तर मला कमेंटमध्ये मिळतात. मी काही चांगली गोष्ट केली तर मला भरपूर ॲप्रिसिएशन मिळतं आणि जे पण माझ्यासोबत नवीन लोक जुळतात ते पण मला की मी न्यू सबस्क्रायबर आहे अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या कमेंट्स असतात ना ते मला येत असतात. आता बघा, त्यातले काही लोक असतात जे स्वतःचा त्यांनी डीपी ठेवला आहे. काही लोक असतात नेचरचं ठेवतात, बर्ड्सचं ठेवतात, फ्लावरचं ठेवतात, ॲक्ट्रेसचं ठेवतात किंवा मग जे त्यांच्या आवडीचं असतं ते ठेवतात, फॅमिलीचा फोटो ठेवतात आणि काही लोक असतात स्वामी समर्थांचा भरपूर लोकांनी ठेवलेला आहे फोटो, गणपतीचा ठेवतात. तर काय होतं, जेव्हा अशा हे लोक जे असतात ना, म्हणजे ज्यांनी काहीतरी डीपी ठेवलाय तर मला असं वाटतं की ओके मी यांच्यासोबत बोलते. स्वतःचा डीपी ठेवलेला असं तर असं वाटतं की मी ह्याच ताईंसोबत जे आहे ते बोलते, त्यांनी मला काही विचारले ते उत्तर देते, तेव्हा मला असं वाटतं की ओके मी त्यांनाच काहीतरी सांगते असं. पण अशी बरेच लोक आहे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तरी 70 to 80% लोक आहे ज्यांनी स्वतःचा डीपीच ठेवलेला नाहीये. तर मला त्यांना रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही तुमचा डीपी जो आहे तो चेंज करा, मस्त स्वतःचा फोटो ठेवा. म्हणजे आता बघा, तुम्ही जेव्हा मला कमेंट करतात तेव्हा काय होतं की तुम्हाला एक असं पण जेव्हा एक कोणाला की छान व्हिडिओ, नाईस व्हिडिओ वगैरे वगैरे ज्या कमेंट करतो तेव्हा तुमच्या टाईप करताना तुमच्या डोळ्यासमोर माझा फेस असतो की ओके आपण हिला सांगतोय. तेव्हा मला तुम्हाला रिटर्नमध्ये थँक्यू जरी म्हणायचं असलं ना तर ते माझ्यासमोर आता बघा एक प्रियंका आहे, प्रियंका त्यांचं सरनेम मी विसरली, सॉरी. सो ते पण मला प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात. फक्त तेच नाही, असे भरपूर लोक आहेत, म्हणजे भरपूर असे लोक आहेत जे मला कमेंट करतात. पण त्यांचा जो म्हणजे आता प्रियंका असला तर पी असतो, स्वाती असला तर यस असलं, हे की नाही, तसं त्यांचं फक्त ते एक जो अल्फाबेट असतो ना पहिला तो फक्त तिथे दिसतो. तर मला रिप्लाय करताना माझ्या डोळ्यासमोर फक्त तो पीच असतो, तो एच असतो फक्त. तर मला एवढी रिक्वेस्ट करायची होती की म्हणजे मलाही असं फील झालं पाहिजे की ओके हे लोक आहेत आणि मी पर्सनली यांना ओळखते, कारण आपण चेहरे कधीच कुणाचे विसरत नाही. सो लाईफ लॉंग मला जे पण लोक जुळतात माझ्यासोबत त्या सगळ्यांचे चेहरे मला लक्षात ठेवायचे आहेत आणि मला पर्सनली असं तुम्हाला जसं पर्सनली वाटते की ओके आपण हिच्याशी बोलतोय, मला पण ही फिलिंग पाहिजे. सो सगळ्यांनी जे आहे मी रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी जे आहे आपला डीपी चेंज करा आणि स्वतःचा ठेवा, आपल्या मुलीसोबत ठेवा, मुलासोबत ठेवा, जे आहे जसं तुम्हाला आवडेल फॅमिलीसोबत ठेवा, तुम्ही ठेवा फक्त. आणि बस एवढीच रिक्वेस्ट होती. आणि जेणे कोणी माझ्या ह्या सांगण्यावरून त्यांचा डीपी चेंज केला ना तर याच व्हिडिओच्या कमेंटमधून डीपी चेंज अशी कमेंट करा जेणेकरून मग मला खात्री होईल. आणि नाव वगैरे चेंज करू नका, नाही तर मी मागचं सगळं विसरून जाईल की ओके ह्या माझ्यासोबत कंटिन्यू यांनी मला एवढं जे आहे कॉन्टॅक्ट आहे. काही लोकांसोबत इतके छान रिलेशन बनून गेले थ्रू कमेंट्स की असं वाटतं की ओके मी यांच्याशीच बोलते ना, आपली खूप जुनी ओळख आहे आणि मला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. आणि त्यांच्या कमेंट थ्रू मला त्यांचं पण नेचर जे आहे ते बऱ्यापैकी समजायला लागलंय, असं म्हणजे खूप जुनी ओळख असल्यासारखं वाटतं आपल्याला. आणि सो प्लीज एवढी छोटीशी रिक्वेस्ट होती. आय होप तुम्ही जे माझ्या भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. सो डीपी चेंज करा आजच आणि कळवा मला कमेंट्समध्ये. सकाळी सकाळी आपल्या बाल्कनीतले मस्त फुललेले फुलं बघताना काय मज्जा येते ना, किती मन प्रसन्न होतं. हे प्रत्येक वेळा मी तुम्हाला सांगत असते. पण चला आता एक छोटीशी रिक्वेस्ट केल्यानंतर ना मी आली आहे इथे माझ्या बाल्कनीमध्ये माझे जे फ्लावर्स आहेत ते बघण्यासाठी. आणि गेल्या काही दिवसापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलं होतं NPK वगैरे जे आहे ते मी माझ्या फ्लावर्सला दिलं होतं, थोडी प्रूनिंग वगैरे केली होती. तर बघा ह्या पिटोनियाला आहे ना तेव्हा 4-5च फ्लावर होते आणि आज बघा किती फ्लावर्स आले. याचा अर्थ NPK जे आहे ते अगदी छान आहे पिटोनियासाठी. सो मी तुम्हाला लिंक पण दिली होती त्या दिवशी जेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आज पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो NPK फक्त थोडं घ्यायचं, म्हणजे अर्धा चम्मच तुम्ही किंवा 1 चम्मच घेऊ शकतात आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून जे आहे झाडांना द्यायचं. 20 किंवा 15 दिवसातून एकदा दिलं तरी चालतं. आणि ही जेव्हा मी आणली ना सदाफुली तर तेव्हा बघा तिला ना एवढे फ्लावर्स नव्हते, ॲक्च्युली खूपच कमी फ्लावर होते. आता बघा तिला इतके छान फ्लावर येत आहे. मी याच्यामध्ये पण NPK जेव्हा मी ते डायल्यूट करून पाणी तयार केलं ना तेव्हा या सगळ्यांमध्येच टाकलेलं होतं. आणि हे रेडवालं पण पिटोनिया किती छान मस्त ग्रो करतंय आणि इतके फ्लावर्स असतात ना की पूर्ण दिवसच कधीही या तुम्ही बाल्कनीमध्ये खूप छान दिसतं.
हे डायंथसचं थोडं मला अजून स्टडी करावं लागेल यावर, की कसं काय त्याची प्रूनिंग करून जे आहे जास्तीत जास्त त्याला ब्रांचेस येतील. बाय द वे खालून त्याला छोटे छोटे जे आहेत फांद्या यायला सुरुवात झालेली आहे, पण नवीन असल्यामुळे मग काही गोष्टी आपल्यासाठी जे असतात त्या शिकायला थोडा वेळ लागतो. आणि याला तर भरगतचं कड्या येत आहे बरं का, म्हणजे अजून 4-5 दिवसानंतर तर तुम्हाला भरपूर फ्लावर्स यामध्ये बघायला मिळतील आणि मलासुद्धा. आणि मग मी तुम्हाला दाखवेलच तेव्हा. याचा सस्पेन्स काय अजून संपत नाही आहे, जसं आहे तसंच आहे, एकही कडी नाही, पण पत्ते मात्र जे आहेत ना छान, त्याला नवीन नवीन लीफ छान निघत आहे आणि फ्रेश दिसतं एकदम. असू देत एखाद्याला फ्लावर नाही तर पण झाड जे आहे ते खूप छान दिसतं आहे. आणि आज सुट्टीचा दिवस असला ना तर मग म्हणजे हे एक काम आमच्या घरातलं असं आहे ना, तर मला असं वाटतं की पिया म्हणजे जेव्हापासून झाल्यापासून हे पियाच्या पप्पांनी कधीच हे काम केलं नाही आहे. ती झाल्यापासून तिचे नेल्स कट करण्याचं जे काम आहे ना ते ऑलवेज मी करते. म्हणजे ते कधीच त्यांना म्हणजे त्यांना थोडी भीती आहे की हिला लागेल वगैरे, सो ते करतच नाही, कधीच नाही करत ते. म्हणजे एखादा आठवडा जर सुटला माझ्याकडून आणि लक्षात नाही राहिलं तर तिचे 2 आठवडे तसेच राहतील नेल्स, पण त्याच्या पुढच्या आठवड्यानंतर मीच कट करेल. आणि मला माहिती तुमच्या घरातही असं मुलांच्या बाबतीत असं कुठलं तरी काम असेल ना ते फक्त म्हणजे आपणच करायचं असतं, माणसं ते कधी करतच नाही. सो कुठलं असं असेल तर मला सांगा कमेंटमधून. सो इथे जे आहे मी तिचं आंघोळीसाठी पाणी वगैरे तापवत ठेवलं होतं, म्हटलं तोवर हे काम करून घेऊ. तसं उद्या संडे आहे आणि निवांत आहे वेळ, पण आम्हाला जरा बाहेर जाण्याची आमची प्लॅनिंग चालली आहे. सो सांगेलच मी तुम्हाला आणि त्याचाही व्लॉग बनवेलच. सो तेवढ्या वेळात इथे निवांत मस्त उन्हात बसून व्हायटमिन डी घेता घेता जे आहे पियाचे नेल्स इथे कट केलेले आहेत. कधी कधी आयुष्य एवढं बिझी होऊन जातं, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला जमतात आणि आपण अगदी इझिली करून घेऊ शकतो त्या गोष्टी केल्यानंतर आपण अजून छान दिसणार आहोत, तरीसुद्धा आपल्याकडे वेळ नाही ना, म्हणून आपण त्या गोष्टी करत नाही. पण आज मला हे सोडून चालणार नव्हतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की थोडी प्लॅनिंग चालली की उद्या कुठेतरी जायचं आहे. सो म्हणून मी मनावर घेतलं आणि जे आहे आज थ्रेडिंग करून घेते मी. सो मी आयब्रो वगैरे घरीच करते, जसं तुम्हाला माहीतच आहे. वॅक्सिंग वगैरे मी ते पण घरीच करते. सो म्हटलं आज करून घेऊयात आणि संडेला करू आणि मग सॅटर्डेला करू. असं करता करता एक आठवडा निघून जातो आणि आपण पुढच्या आठवड्यामध्ये एंट्री आपली होत असते. आणि तरीही पुढचा सॅटर्डे संडे काही आपल्यासाठी फ्री नसतो, तो सेमच असतो जसा आपण मागचा घालवलेला असतो. तर मग आता वेळ काढावा लागेल काही गोष्टींसाठी, जे आहे मॅनेजमेंट तिथे करावंच लागेल. आणि आज जे आहे सकाळी थोडं वेळ काढला मी आणि 10 मिनटात हे माझं काम जे आहे ते उरकून घेतलं. सोपं आहे. आधी स्टार्टिंगला जरा तुम्ही करायला सुरुवात केली की जरा भीती असते, पण एकदाचा हात बसला कुठल्याही गोष्टीवर की मग आपण पटापट सगळ्या गोष्टी करायला लागतो. सो मी हे फार पूर्वीच शिकलेली होती आणि ज्या गोष्टी आपण शिकलेल्या असतो त्या कधी ना कधी आपल्या कामात येतात. तर चला, हे पण एक महत्त्वाचं काम होतं आज माझं जे कंप्लीट झालेलं आहे. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की फर्निचरने पूर्ण बाल्कनी माझी भरलेली होती. ते काहीसं जे आहे त्याचं काम झालेलं आहे आणि थोडं अजून उरलं आहे काम. सो मी पूर्ण झाल्यावरच तुम्हाला दाखवेल आणि म्हणून मी जे आहे हा नॉर्मल व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. पण ही बाल्कनी जरी थोडीशी व्यवस्थित आहे ना, पण भरपूर त्यामध्ये कोपऱ्यामध्ये कचरा भरला आहे. पियाने म्हणजे ऑलरेडी इतक्या गोष्टी अशा ठेवल्या आहे आणि त्यात ते सगळे फर्निचर कट करताना जी धूळ उडते ना, तर ती थोडीफार अशी जी आहे इथे उडलेली आहे. आम्ही थोडी तोडफोड पण झाली होती. तर हा तोच दगड आहे, म्हणजे तो काउंटरचा जो आहे ना तर तोच हा दगड आहे. तर तो इथे ठेवलेला आहे. तर तो तुटला होता, असंही म्हणजे तो अखंड निघला असता तरीही काही कामाचा नव्हता, पण तो तुटलेला आहे. म्हटलं आता त्याचं काहीतरी जुगाड करूया जे आपल्याला फ्युचरमध्ये तो यूज होईल कुठेतरी. आणि जेव्हापासून तो काढला होता ना, पियाने तिची सगळी भांडीकुंडी अशी रचून ठेवलेली होती. एक दिवस खेळली असेल ती आणि पण भरायच्या वेळेला म्हणते नाही मम्मा मी खेळेल, तर भरू नको. आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे चला असू द्या. आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात जे ते करणार पण ते करत नाही. त्यांना वेगळ्याच गोष्टीत इंटरेस्ट असतो, पण त्यांना असं वाटतं की कधीतरी करू आपण आणि मग त्या तशाच जमा होत जातात. म्हटलं आज मनावर घेतलं की यातला अर्धा सामान तरी मी फेकणारच काही करून. कारण मग काय होतं ना की आणि मुलांना खेळण्यात इंटरेस्ट नसतो. घरातले चम्मच, घरातले बाऊल यांच्यामध्ये त्यांना खेळण्यामध्ये इंटरेस्ट असतो. त्यांच्या भांड्यांना फक्त नवीन घेण्यापुरतं असतं. नंतर ते जुनं झालं की मग त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्याच्यामध्ये. सो हे एक्सपिरियन्सचे बोल आहेत. बाय द वे, तर मग आम्ही असा विचार करत होतो की आम्ही जे गॅस आहे ना ते बाहेरच बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे. सो म्हटलं त्याच्या खाली जे आहे, कारण डायरेक्ट जर सिलेंडर ठेवलं ना तर त्याचा जंग जो आहे तो खाली पकडतो, म्हणून अशी छोटीशी जी बारीक टाईल होती ना ती आम्ही तिथे ठेवून घेतली होती आणि त्यावर ते सिलेंडर ठेवत होतो, जेणेकरून वॉश वगैरे करताना खाली पाणी साचतं आणि मग खाली जो असतो ना तिथे जंग जो असतो तो लागत असतो. त्यामुळे मग म्हणून असं ठेवलेलं होतं. म्हटलं आता ह्या 2 छोट्या काढून जे आहे ह्या काळ्यावाल्या टाईल ज्या आहेत तिथे त्या ठेवाव्या आणि त्याच्यावर ठेवावं. पण नंतर थोडं रिअलाईज झालं की ही छोटीशी ठेवून पण खाली जे आहे ना तिथे पाणी साचून होतं आणि त्यामुळे तिथे बारीक ज्या मुंग्या असतात ना किंवा किडे असतात ना, तर ते
तिथे होत होते. आता ही एवढी मोठी जर तिथे गेलं हे तर मग किती पाणी साचून राहील आणि खाली बरेच बारीक बारीक किडे होतील. सो आम्ही ते स्किप केलं, पण काढलं होतं सगळं. तर मग मी सगळं क्लीन करून घेतलं आणि तुम्ही माझ्या रिकाम्या कुंड्या बघू शकतात. आज मी ठरवलेलं आहे काहीही झालं तरीही आज थोडे झाडं जे आहेत ते आणायचे आहे आणि ह्या सगळ्या कुंड्यांमध्ये भरायचे. सो मी इथे जे आहे आता काढलं होतं म्हणून सगळी क्लिनिंग आम्ही इथे करून घेतली आणि जसं होतं ना तसंच ठेवलं. पण हे जे म्हणजे आता हे जे मोठे दगड निघालेत ना, आता यांचं काही ना काही विल्हेवाट लावावी लागेल. आणि बऱ्याच वेळा असं होतं ना आपल्यासोबत की आपल्याला माहीत असतं की फ्युचरमध्ये ही गोष्ट आपल्याला कधीच कामात येणार नाही आहे, पण ती चांगली आहे आणि कधीतरी कामात येऊ शकते मे बी, अशा विचारांनी जे आहे आपण गोष्टी भरपूर जमा करून ठेवतो. सो त्यांना मी स्पष्ट सांगितलं की हिला बाल्कनीमध्ये ठेवूच नका, कारण मग पाल वगैरे लपायला जी असते ती जागा मिळते. मग आता ठेवायचं कुठे आणि कुठेतरी टाकून देणं म्हणजे लगेच जाऊन कुठेतरी टाकावी लागेल. सो त्याची रिस्क न घेतला म्हटलं आपण जे आहेत ना म्हणजे इथे ठेवून घेऊया, दोघे एकमेकांवर ठेवूया आणि यावर आमचा हा नॉर्मल असा शुरॅक आहे तो त्यावर ठेवायचा, जेणेकरून कुणालाही प्रॉब्लेम होणार नाही, आम्हाला किंवा शेजाऱ्यांना किंवा सकाळी वगैरे जे झाडू वगैरे करायला येतात त्यांनाही प्रॉब्लेम होणार नाही आणि आपल्यालाही प्रॉब्लेम होणार नाही. एका कोपऱ्यात पडून राहील, जेव्हा याचं काय व्हायचं ते होईल आणि यूजमध्ये आली तर ठीक आहे, नाही तर मग वर्ष 2 वर्ष अशा गोष्टी जुन्या झाल्या की मग आपलं मनावर आपण प्रॉपर मनावर घेतो आणि मग ह्या गोष्टी ज्या असतात त्या डिस्कार्ड केल्या जातात. सो चला, हे पण एक काम होतं. आणि जी बाल्कनी होती ती बऱ्यापैकी माझी क्लीन झाली आहे. हा मोठा दगड होता, त्याला पण व्यवस्थित अशी जागा जी आहे ती मिळालेली आहे. ठरल्याप्रमाणे माझ्या सगळ्या कुंड्या मी तुम्हाला दाखवल्या आणि टार्गेट ठेवून गेली आहे मी की 5-6 तरी प्लांट्स जे आहेत ते आणायचे आहेत, पण त्याआधी काही महत्त्वाचे कामं करायचे आहेत. सो फर्निचरसाठी ना म्हणजे असं आमचं काही असं लक्षात नव्हतं की आपल्याला मंदिरासाठी पण जे आहे ना हँडल वगैरे लागेल म्हणून. सो आम्ही ते हँडल बघण्यासाठी आलो आहे. बाकीचं सगळं झालेलं होतं, हँडलचे सगळं त्यांना दिलं गेलं होतं की हे पाहिजे, पण मंदिराचं तेवढं एक बाकी होतं. सो ते आणि रस्त्यातच होतं हे. म्हटलं 5 मिनटं थांबून इथे फक्त डिझाईन जे आहे ती चूज करून घेऊ आणि मग ते लोक आणतात आपोआप, आपल्याला फक्त तिथे जाऊन निवडायचं असतं. सो तेच बघत होतं की कुठलं चांगलं दिसेल मंदिरासाठी, जेणेकरून मंदिर अजून छान दिसेल. सो तेच बघतो इथे आणि त्यासाठीच इथे आलो होतो. जरा इथले आमचे 10 मिनटं तेवढे गेले आणि उशीरच झाला होता घरातून निघायला, कारण 2 जे होते ना ते आमचे प्लॅन ठरलेले होते. आम्हाला जे आहे ना स्टार बाजारला जायचं होतं, म्हणजे झुडिओला. तसं कपडे वगैरे घेण्याचा काही प्लॅन नाही आहे, पण मला काही गोष्टी ज्या होत्या ना त्या घ्यायच्या होत्या, जसं खजूर वगैरे आहे किंवा मग सीड्स वगैरे आहेत. म्हटलं हे घेऊयात आणि त्यानंतर जे आपलं खारीक असते त्याची पावडर किंवा खारीक जे काही मिळालं तसं घेऊया, जेणेकरून आता नवीन लाडू बनवायचे असले तर मला ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ॲड करता येतील. आणि इथे पियाचं चाललं होतं चॉकलेट्स वगैरे घेणं, तसं मी जास्त घेऊ देत नाही, 1-2 तिला घेऊ दिल्या मी. त्यातून पण तिला सांगितलं आहे की आपण उद्या जिकडे चाललो आहे तर तिला तिच्यासोबत शेअर करायचं म्हणून, आणि म्हणून तिला अशा 2-1 चॉकलेट घेतल्या. आणि इथे माझा स्ट्रगल सुरू झाला. मला इथे सीड्स काही मिळतच नव्हत्या आणि खरंच म्हणजे तिथे ना सगळं त्यांचं बऱ्यापैकी स्टॉकमध्ये त्यांचं संपलेलं होतं सगळं सामान. सो माझं आता असं वाटलं की इथे येऊन माझं काही फायदाच होणार नाही. त्यातल्या त्यात फक्त मला पंपकिन सीड मिळाली आणि तेवढं खजूर मिळालं, बाकी कुठल्याच सीड्स त्यांच्याकडे नव्हत्या. आता मला मे बी ना ऑनलाईन ऑर्डर करावं लागेल. आणि तिथे भांड्यांच्या सेक्शनमध्ये ही एक कढई होती, छोट्या साईजची होती. माझ्याकडे याच्यापेक्षा मोठी आहे. प्राईस मला थोडी कॉस्टली वाटली आणि असं वाटत होतं की थोडीशी हेवी पाहिजे होती अजून, जेणेकरून काहीच त्यामध्ये जसं जडलं नसतं. आणि हे एक जॅकेट आणि त्यासोबतचं जे शर्ट वगैरे असतं ना ते मला बघूनच असं वाटलं की वाव असं पाहिजे, पण म्हटलं नको जास्तच फॅन्सी होईल. आणि फक्तच बघितलं मी असं लावून की ओके कशी दिसते आणि तेवढं ठेवलं, कारण ते बघितल्यावर पण भरपूर मन प्रसन्न होत असतं. प्रत्येक गोष्ट घेतलीच पाहिजे असं नाही. आणि काही ठरलं नव्हतं आमचं पियाचा ड्रेस वगैरे घ्यायचा, पण एक आवडला तिला आणि तो घेतला. आणि आत्ता फायनली मी माझ्या ज्या कामासाठी निघाली होती ना त्याची वेळ आलेली आहे आणि आता चाललो आहे नर्सरीमध्ये. तर बघा इथे महाराजा असं म्हणून जे आहे ना हॉटेल आहे, याच्या जवळच अगदी जवळ जे आहे ना ही नर्सरी आहे. सो मी लोकेशनसाठी इथून व्हिडिओ शूट करायला सुरुवात केला. तुम्ही वाघोलीत कुठे राहत असाल किंवा वाघोलीतून तुमचं येणं जाणं होत असेल तर मग तुम्ही इथून प्लांट्स घेऊ शकतात. इथून मी पिटोनिया घेतलेले होते, डायन्थस वगैरे जे आहेत ते इथूनच घेतले होते. आता जवळपास मला असं वाटते की 15-20 दिवस झाले, अजूनही खूप छान चालत आहे. सो मी इथेच परत व्हिजिट केला आणि म्हटलं इथूनच घेऊयात. आणि खूप छान छान भरपूर प्लांट्स होते, पण मला असं वाटतं की अजून थोड्या ज्या आहे ना व्हरायटीज वगैरे पाहिजे होत्या, म्हणजे कलरमध्ये अजून पाहिजे होत्या, जेणेकरून मला अजून थोडे जास्त घेता आले असते. असो म्हणजे जेवढ्या आहेत मला घेता आल्या, जेवढ्या माझ्या कुंड्या मी काउंट करून आली होती, ॲटलिस्ट सगळ्या तरी भरल्याच पाहिजे ह्या हिशोबाने जे आहे मी इथे प्लांट जे आहे निवडते. 30 रुपयाला एक जे आहे ते पिटोनिया वगैरे जे आहेत ते देतात. सो 40 तुम्हाला सांगतील ते, त्यांना सांगायचं की 30ला द्या, 25ला द्या, आणि मग थोडे जास्त घेतले तर मग शेवटी 10-20 रुपये अजून कमी करतात. सो माझं इथे तेच कन्फ्युजन चाललं आहे की घेऊ कुठलं जास्त हेल्दी आहे, कुठलं घेतल्यावर जास्त त्याला ब्रांचेस आहेत
आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघणं चाललेलं आहे आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्हाला दिसतोच आहे. कारण गेल्या आठवड्यात पण माझी प्लॅनिंग होती की जाऊन आपण 2-4 प्लांट्स घेऊयात, पण तेव्हाही काही जमलं नाही आणि मग राहूनच गेलं. आणि मग अशी जी प्रतीक्षा असते ना आणि त्याच्यानंतरचा जो आपल्याला म्हणजे एखादी गोष्टीची आपण वाट बघतोय, जाऊन आपण मग नंतर त्याला खूप दिवसानंतर विकत घेतोय, मग त्याची मज्जा काहीतरी वेगळीच असते. आणि त्यातल्या त्यात एवढे व्हरायटीज होते, पण काही खूप कॉस्टली होते. सो मला असे पाहिजे होते ते स्वस्तात असतील आणि 4-5 महिने छान टिकतील असे मला पाहिजे होते आणि म्हणून मी तसे घेतलेले आहेत. पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करेल मी तुमच्यासोबत काय काय घेतलं आहे म्हणून. तर चला आता पिशवी मी इथून उचललेली आहे आणि माझा व्लॉग पण इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.